दरम्यान तमिळनाडूमधनं एक मोठी अपडेट। तमिळनाडूमध्ये सत्ता बदल होणार की डीएमके सत्ता राखणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकूणच जर आकडेवारी बघितली तर अभिनेता विजयचा पक्ष सुद्धा चांगली कामगिरी करतोय। जी सत्ताधारी डीएमके ती अर्थात आघाडीवर आहेच, 161 जागांवर सध्या आघाडीवर आहे। मात्र तिकडे सत्ता बदल होतो की तेच सत्ता राखतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। तमिळनाडूमधले एक अपडेट, सत्ताधारी डीएमकेला 61 जागांवर आघाडी मिळालेली आहे। आमचे प्रतिनिधी तन्मय टिल्लू थेट सध्या तमिळनाडूमध्ये आपल्या सोबत आहेत। तन्मय, जे कल हाती आलेले आहेत, सत्तांतर होईल असं बोललं जात आहे, असे अंदाज मानले जात आहेत। नेमकं काय चित्र आहे, तिथे नेमकी काय चर्चा? अगदी खरं आहे ऋतुजा, जसं तू म्हणालीस की सगळीकडेच विजयाची चर्चा आहे। मात्र आता तीच मतं पाहायला मिळतात का आणि विजय राज्य करतो का राज्यावरती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण केवळ चर्चा आहे, मात्र विजयकडे कॅडर नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। विजयला ग्राउंड नाही आहे, म्हणजे जे हे राज्य आहे, ज्या पद्धतीतलं विस्फारलेलं राज्य आहे, त्या प्रमाणामध्ये विजय येत्या काळामध्ये त्याचे कार्यकर्ते, त्याची बूथ डेव्हलप करू शकतो का, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे केवळ चर्चा आहे की विजयच्या नावाची, कारण तो सुपरस्टार आहे इथला आणि लोक भावनिक होत आहेत, हा फरक आहे। त्यामुळे बघावं लागेल की हे आकडे, हे जे कल आहेत, ते शेवटपर्यंत तसंच राहतात का आणि त्याचं रूपांतर त्या कॅन्डिडेटच्या विजयात होतं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी जे कल हाती येतात त्यात नक्कीच टीव्हीके हा पक्ष लीड करत असताना पाहायला मिळतो आणि त्या खालोखाल डीएमके हा पक्ष देखील लीड करताना पाहायला मिळतोय। मात्र फरक तोच आहे की मागे, विजयच्या मागे असलेलं बॅकअप आणि सगळ्या कार्यकर्त्यांची फौज ही आहे का, आणि जर विजय जिंकला तर नेमकं काय चित्र समोर येणार आणि कशा पद्धतीत तो रूल करणार, पार्टी कशी पुढे नेणार, या अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे नक्कीच विजय हा डॅमेज करू शकतो, मोठ्या प्रमाणात डॅमेज करू शकतो। फक्त आता हेच बघावं लागेल की डीएमकेची मतं फुटतात, AIADMKची मतं फुटतात आणि मग विजयला फायदा होतो का किंवा टीव्हीकेला ओव्हरऑल फायदा होतो का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी टीव्हीके हा पक्ष जे काही कल हाती आलेले आहेत त्यात लीड करताना पाहायला मिळतोय ऋतुजा। निश्चित। आणि तन्मय, अजून एक की सध्या कुठल्या मतदारसंघामध्ये तिकडे काटेकी टक्कर बघायला मिळते, कुठले हाय व्होल्टेज ड्रामा आहे?